कृपाळा रिद्धी सिद्धी दाता करी पूर्ण आशा नमस्कार दिगंबरा दत्त दिशा नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया आद्रि अनुसयीच्या तनया अत्रि अनुसयीच्या तनया अत्रि अनुसयीच्या तनया नमन माझे दत्तात्रया अत्रि अनुसयीच्या तनया तुझे नामे लागो गोडी गुण गायीन आवडे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृत साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदार्थ शास्त्रार्थ नित्यं नमो बाळगुरुं ब्रह्मस्वरूपम् गंगाभिषुद्धं निजपादस्पर्शं सुरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं कोलंबे स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि प्रसादवन योगिराजं यावी गावी माझी सेवा माझी वाणी तुझी वरणी गुण नाम माझी वरणी गुण नाम माझी वाणी तुझी ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम
आता नमो जनक जननी हा देह उत्पन्न जे पासूनी उपकार केला जन्मोजन्मी मागुता नये करीशी आता नमो संता साधू सज्जनासी जिने केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्टविती स्वधर्म सांगती आचरण नमन माझे दिगंबरा निर्गुण निराकारा अत्री अनुसयेची भक्ती अवतरला श्री गुरुमूर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अनंत कृपा सिंधू अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकरण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू योगी यांची माऊली भक्तांचा पाठीराखा साधकांचे मायबाप चिंतकाचा चिंतामणी सज्जनवन चंदन भगवान दत्तप्रभूच्या चरणावर समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग परमपूज्य प्रातस्मरणीय सद्गुरु श्री कैवल्यपदवासी संत समर्थ बाळगिरी स्वामी महाराज त्यांचे पटशिष्य बापूजी पाटील बोळशेकर यांचा उत्कृष्ट असा नमनपर प्रकरणातील पहिल्या दिवशी भगवंताच्या अवतार लीलेचं वर्णन करणारा अभंग आहे. दत्ता प्रभू सेवेकरता निवडलेला अभंग बापूजी पाटलांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. दिगंबर स्वरूप असलेला गुरु महाराज त्यांना मी नमन करतो, रिटर्न नका. आणि जो निर्गुण आहे निराकार आहे आणि जो निर्गुण निराकार साकार झाला आणि साकार झालेला तो परमात्मा अनुसयेच्या भक्तीमुळे गुरु रूपाने अवतरित झाला आणि तोच अवतरित झालेला परमात्मा निर्गुण निराकार दिगंबर प्रभू सह्याद्री पर्वतावर देवाल्य ऋषीच्या निमित्ताने आला. निमित्त जरी देवाल्य ऋषीचं असलं मात्र वास्तविक हेतू जगत कल्याणाचा जीव उद्धरण्याचा. म्हणून बाळगिरी स्वामी बापूजी पाटलाला सांगताना सांगतात, बापूजी देवाल्य ऋषीचं फक्त निमित्त आहे पण वास्तविक हेतू आहे भगवंताचा जीव उद्धारण्याचा. कारण त्यांचा अवतारच जीव उद्धरण्याकरता झालेला असल्या कारणाने तो अवतार आजचा अवतार दिवस भगवंताचा प्रगटोत्सव दिवस आणि भगवंताच्या या प्रगटोत्सव दिवसाच्या निमित्तानं निवडलेला 4 चरणाचा अभंग बापूजी पाटलांचा आहे. दत्ता प्रभू 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 दत्ता प्रभू. सेवेकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार. आजपासून प्रारंभ झालेला अखंड दत्तनाम सप्ताह 5 महिन्याचा चातुर्मास सांगता श्री दत्त अनुसया मूर्ती स्थापनेचा 13वा वर्धापन दिन सोहळा श्री 108 महंत स्वामी यदुबन गुरु गंभीरबन महंत महाराज दत्त संस्थान कोलंबी पूज्यनीय बापूंचं आगमन या समग्र कार्यक्रमाच्या मूळ हेतूने आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि त्याचा आजचा पहिला दिवस. पण विशेष त्या कार्यक्रमाचं स्वरूप पहिला दिवसही आणि भगवंताचा अवतार दिवस
भगवंताचा प्रागट्य दिवस म्हणून आपण सगळेजण सोहळा साजरा करतोय. दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू. श्री संत खुशालबन महाराज पुजारी दत्त संस्थान कोलंबी यांच्या पदस्पर्शानं, यांच्या प्रमुख कृपेनं या सरेगाव नगरीमध्ये मठाची स्थापना आणि त्यांच्या लावलेल्या रोपट्याला सर्व सरेगाव वासियांनी पाणी घालून वटवृक्षाचं रूप आणलं आणि त्या वटवृक्षाच्या झाडाला लागलेले फळं आपण चाखतोय, खातोय. त्याचं कारण पूर्वजन्मीचा असलेलं सुकृत, गतजन्मीतला असलेला सुकृताचा ठेवा या जन्मामध्ये या निमित्तानं फळाला आला. साधू संतांच्या कृपेनं काय होत नाही, जेवढं जीवनभर करून पुरुषार्थ करून जगाला सांगणारा माणूस जर जितक्या जिकिरीनं सांगत असेल, एवढं करण्याकरता एखाद्याचं जीवन खर्ची घालावं लागतं. पण नुसतं संताच्या दर्शनानं सगळंच केल्यासारखं होतं. दत्ता प्रभू त्याकरता म्हटलं जातं, संत समागम एकादिये परी व्हावे त्याची द्वारी श्वानयाती. संताच्या सानिध्यात गेलं की सहज परमार्थ घडतो. अट्टहासानं परमार्थ करण्याची गरज पडत नाही. प्रपंचात राहणारा जीव अट्टहासानं परमार्थ करावा लागतो. परमार्थ आपोआप होत नाही, आपोआप होतो त्याला प्रपंच म्हणतात. दत्ता कलेक्टर व्हायला, एसपी व्हायला, डीवायएसपी व्हायला, मोठ्या क्लासहून अधिकारी पदा जायला मोठा अभ्यास करावा लागते, तर पद मिरिटनं आलं तर पद मिळते. लग्न केलं, लेकर झाले, हे काही फार मोठं पुरुषार्थ नाही. दत्ता प्रभू वेळेप्रमाणे टाइम मध्ये लग्न होते, टाइम मध्ये लेकरं होतात, ते लेकरही मोठे होतात, त्यांचेही लग्न होतात. ते काही फार अट्टहास करावं लागत नाही त्याच्याकरता, असं कधी झालं नाही. पण परमार्थ करायचा म्हणला की फार मोठा अट्टहास करावा लागतो. बघा, सप्ताच करायचं म्हणलं की 1.5 महिन्यापासून झटावं लागते. 1.5 महिन्यापासून झटलं तर तुम्हाला हे बघायला भेटते. नाहीतर आयन सप्त्याच्या पहिले आम्ही इथे येऊन उभा राहिला, ते मंडप राहत होता का? हे सगळं नियोजन राहत होतं का? आधी झटावं लागते. हा, झटल्याशिवाय कुठलंही नियोजन होत नाही. कशा करता? परमार्थाला. पण प्रपंच आपोआप होतो म्हणून तो क्षुल्लक आहे. मला तो विषय बोलायचा नाही. मी कशा करता बोलतोय, आपण जे करतोय ना, हे अट्टहासाने करण्याकरताही सुकृत असावं लागतं. सुकृताची जोड पाहिजे. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. जन्म जन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्म जन्मी आम्ही जोडी येली भक्ती. जन्मी आम्ही जोडी येली भक्ती, जन्म जन्मी आम्ही जोडी येली भक्ती. तिने तुझी प्राप्ती झाली देवा, तिने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्म जन्मे आमे जोडी येली भक्ती, जन्म जन्मे आमे जोडी येली भक्ती. तिने तुझी प्राप्ती झाली देवा, तिने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्म जन्मी जोडी, जन्म जन्मी आम्ही जोडी येली भक्ती. जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती, तिने तुझी प्राप्ती झाली जीवा.
देवा देवा तेने आम्हाला तुझी प्राप्ती झाली, एरवी होत नाही. आपण म्हणतो बहुता जन्मीचे सुकृत साचले, म्हणून भेटले गुरु महाराज. म्हणून भेटले, एरवी भेटत नाही. आपण एक प्रमाण वापरतो बघा, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. ते प्रमाणाची सोडवण करत असताना बरेच जण सरळ सरळ करतात, पण त्याची सोडवण अशी करावी लागते, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. सहज इक्कला उडवायचा, तिकडं जोडवायचा. संताचे चरण सहज होत नाहीत. दुर्लभ या जगामध्ये सगळ्यात दुर्लभ जर काय असेल, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. बहु दुर्लभ बहु अवघड आहे संत भेटी, पै जगजेटी कृपा केली. देव कृपा झाली की संताची भेट होते. तुम्हाला सांगू महाराज, जगाच्या पाठीवर सगळ्यात दुर्लभ गोष्ट संताची भेट आहे. आमच्यासारखे महाराज रोज भेटतील हो तुम्हाला, पण संताची भेट बहु दुर्लभ आहे. मग अशा दुर्लभ भेटीतून आपल्याला संताची भेट झालीच. मग काय होते, पापा तापा होय तुटी, दैन्य जाय उठाव. दैन्य जाय उठावटी. पण कसं आहे महाराज, आपण चुकीच्याला संत म्हणतो, इथं फसगत व्हायली. आपण नको त्याला संत म्हणतो, म्हणूनच आपला अंत होते. असं येते. संत योग्य संताला जर म्हटलं तर जीवनाच्या विकाराचा अंत होते, आणि आपल्या जीवनाचे षडविकार, जीवनातले त्रिताप, बहुविध पापाचा नाश संत भेटीनं होते. म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. बहु दुधड झाले जरी म्हैस गाय, तरी काय होईल कामधेनु. आता मला सांगा, माझ्यासमोर बरेच दूधवाले बसलेले आहेत, कितीही म्हशीनं दूध दिलं तर गाय होते का ती? बहु दुधड झाली जरी म्हैस गाय, तरी काय कामधेनु होईल ती? मग त्याकरता काय व्हावं लागते? तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो, तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो.
म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. अंगी व्हावं लागतं अंगी. तुम्हाला एक आठवण्याकरता सांगतो. जुन्या काळामध्ये हे वर घालायचं असतं त्याला अंगी म्हणत होते जुने माणसं. काय म्हणायचे माहिती तुम्हाला? याला काय म्हणतात? अंगी. अंगी का म्हणतात त्याला कारण असं आहे की सर्व अंगाला चिटकते ते म्हणून ती अंगी आहे. अंगभूत झालेली असते म्हणून ती अंगी आहे. हा, जॅकेटचं नाही म्हणत मी, चिटकते ती म्हणतो. सर्व अंगाला झापते तिला काय म्हणतात? अंगरखा. अंगी. अंगी म्हणतात जुने माणसं. काही अंगी घातली का म्हणत होते आमच्या आजी. अंगी. अंगी म्हणजे अंगभूत एकरूप होणं. आणि एकरूप जो झाला ना त्याला संत महात्म्य कळते. मला सांगा, जे माय 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये लेकराला ठेवली त्या माईला कळतं आई होणं काय राहते ते. आई होणं काय राहते त्या माईला कळतं. जगाच्या पाठीवर एक गोष्ट अशी आहे की सांगून जमत नाही, करूनच दाखवावं लागते. हे काय आई होणं. आई आम्ही एक तास जरी बोललो आई माझी मायेचा सागर, आईचं उपकार काय फेडावं, आईचं फार हे राहते तर किती चांगलं. आईलाच माहित राहते काय आई होणं लागते. त्याकरता आईच व्हावं लागते. दत्ता प्रभू. तसं संताच्या जीवनामध्ये संतत्व ओळखायचं असेल तर संतच व्हावं लागतं. हे विशेष आहे. चला पुढं. मला सांगायचं याच्याकरता की आपण संत कृपेनं प्रणित असल्या कारणाने आपल्याला हे सगळं घडतंय. एरवी घडत नाही. मग अभंग आहे एका संताचाच आणि ते अभंगातून आम्हाला भक्ती शिकवतात. काय शिकवतात? भक्ती शिकवतात. आणि ती भक्ती आहे नमन भक्ती. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतन. जीवनातली पहिली भक्ती असली पाहिजे नम्रता. नमन म्हणजे नम्रता. येत थोरपण परा सांडीजे, येत व्युत्पत्ती आघवी विसरीजे, ते जगा धा कुटी होईजे तरी जवळीक माझी. सगळं मीपणाचा अवडंबर सोडून देऊन मोठेपणा सांडून इथं येऊन बसावं लागते. त्याला म्हणतात नमन भक्ती. आणि एकदा नमन भक्ती जमली तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता. नम्र झाला भूता, 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 झाला भूता, नम्र झाला भूता. तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले अनंता, तेने कोंडिले महाराज. याला म्हणतात तोंडचं प्रमाण पळवणं. असं पाहिजे. सज्जन हो माई बापा हो, नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. देवाला कोंडायचं असल हृदय बंदी खाना केला, कोंडिल खाना करावं लागते आणि त्याच्याकरता नम्र व्हावं लागते. आता नम्र नाही, माणसं नम्री झाले. माणसं म्हणतील महाराज नम्री कसं काय म्हणायला? एका माणसाकडे 2-2 नम्र झाले. पहिलं एका माणसाकडे किती नम्र असायचे? एक. आता पहिलं माणसाकडं घरच्या दौलती किती असू द्या पण नम्र एकच होते. बायका किती असू द्या पण नम्र एकच होते. पण तेव्हा ते नम्री नव्हते. आता बायको एकच भेटना झाली पण नम्र 2-2 झालेत. म्हणून माणसं काय झाले? नम्री. नम्री झाले की फार मेमरी बिघडते लवकर. ज्याचं एक नम्री त्याची चांगली मेमरी.
ज्याचा एकच नंबर असते की नाही त्याला चिंता नसते. ह्या व्हॉट्सअपवर कोणता मेसेज आला की तिकडे बघायला जातो त्याच्यावर काय आलाय की. मग तेच ते न्यारा मोबाईल राहते, तेच ते वेगळ्या टाइमला उचलायचा राहते, त्याला म्हणतात नंबरी. दत्ता प्रभू चला, माझा विषय तो नाही, सहज विषय निघाला म्हणून बोलतोय. चला पुढं, मी याच्याकरता बोलतोय. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. देव कोणता येतो नम्रतेनं ती नमन भक्ती पहिल्यांदा सांगतात नमन. आणि ती नमन कोणाचं करायचं अभंगाचं पहिलं. नमन माझे दिगंबरा, 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 निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, निरागुण निराकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, आत्रियानो जयते भक्ती, आत्रियानो जयते भक्ती, आत्रियानो जयते भक्ती, आत्रियानो जयते नमन माझे दिगंबरा, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, नमन माझे दिगंबरा, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार. पहिल्या चरणामध्ये महाराज वर्णन करतात की माझी नमन भक्ती जी मी करतोय ती नमन भक्ती दिगंबराच्या चरणी आहे. आणि तो दिगंबर कोण आहे? निर्गुण निराकारा, निर्गुण गुणरहित, निर्विकार विकार रहित, विकार राहित्य गुणराहित्य जिथं येतो त्याला परमेश्वरत्व म्हणावं. कारण आपण जन्माला येतो आपण त्रिगुणाचे बांधिलो.
हे शरीर जे आहे ते अष्टधा प्रकृती युक्त आहे. 3 गुण आणि पंचतत्व 8 8 अष्टधा प्रकृतीचा हा देह. आणि या देहाचा आणि परमेश्वराच्या तनुचा संबंध येत नाही कुठं का. परमेश्वर हा कोटी सूर्याचं तेज आहे आणि आपल्याला सूर्याचं एका तेज सकाळचं तुझी येणे दळी कोटी चंद्र प्रकाशे 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 कमल नयनाचे वदनाचे कमल नयनाचे वदनाचे कमल नयनाचे वदनाचे कमल नयनाचे वदनाचे हालकारे कृष्ण डोलकारे हालकारे कृष्ण डोलकारे हालकारे कृष्ण डोलकारे हालकारे कृष्ण डोलकारे. कोटी सूर्याचा एकमेव समुच्चय म्हणजे भगवंताचं स्वरूप समजावं म्हणून मायबापा हो सज्जन हो तो निर्गुण आहे. त्यामध्ये रजतम सत्वगुणाचा बाधा नाही आणि त्यामध्ये विकाराचा बाधा नाही म्हणून जो निर्विकार आहे. अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार अव्यक्त निराकार नाही जाकार विठुलीच राजर हरिशी बजे विठुलीच राजर हरी मोठे म्हणा हरी मोठे म्हणा हरी मोठे म्हणा हरी मोठे म्हणा विठुले चराचर हरी भजे विठुले चराचर हरी भजे हरी मोठे महाराज अव्यक्त निराकार नाही ज्या आकार तेथून चराचर हरिशी भजे. सज्जन हो मायबापा हो जो अव्यक्त आहे. आपण म्हणतो अव्यक्ताहुनी व्यक्त झाला माझा दातार पर्वतावर क्रीडा करी ते पर्वतावर दंडक मंडलू विभूत चरचुनी काशी पितांबर जटाजूट शेपूट शोभे मुकुटावर. अव्यक्ताहून व्यक्त व्यक्त का झाला जीवाच्या उद्धाराकरता म्हणून तो निर्विकार निराकार अव्यक्त निरामय निश्चल अव्यंगता अरूपा निरूपा हे सगळ्या उपमा त्या भगवंताशिवाय जगात कोणाला लागत नाहीत. म्हणून मी माझ्या निर्गुण निराकार दिगंबराला नमन करतो. नमन ही भक्ती आहे आणि नमन भक्ती म्हणजे वाकणे वाकणे म्हणजे परिपूर्ण समर्पण करणे. तनु मनोजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. तनाने मनाने धनाने सेवा करणं याला म्हणतात समर्पण. नुसता पैसा दिला म्हणजे समर्पण झालं असं समजण्याचं कारण नाही. आणि नुसतं मन समर्पित केलं म्हणून चालत नाही. एखाद्या वेळेस नुसतं मन समर्पित केलं तर चालते थोडंफार तरी. धन नाही दिलं तर चालते शरीर नाही दिलं पण मन देवाकडे जर ठेवलं तर फायद्याचं आहे. पण नुसतं बरेच जण पैसा देऊन मोकळं होतात. तुम्ही पैसा सांभाळा तुम्ही करा खाऊ घाला पत्रवळ्या तुम्हीच उचला आम्ही येता पंक्तीला जेवता निघून. पैसे देऊन मोकळं झालं की पुरुषार्थ होत नाही. त्याच्याकरता तन म्हणजे शरीरानं झटावं लागते मन मनानं झटावं लागते
आणि धन पैशानंही दानशूर ठरावं लागते. तेव्हा आपण गुरु केले त्याचं सार्थक होते. हातावर पाणी टाकून आपण काय केलंय गुरु करण्याच्या आधी? तन मन धन गुरुच्या चरणाशी अर्पण. इमानदारीची जर विषय काढला, किती जण तन मन धनानं अर्पण आहे सांगा. हा उग महाराज अवडंबर आहे, उग चलालय उग ते दगडापेक्षा इट मऊ म्हणायचं, दुसरं काय नाही केलंय त्याच्यापेक्षा एवढं तरी बरं आहे असं म्हणावं लागतं, दुसरं काही नाही. म्हणून महाराज मी कशा करता बोलतोय, परिपूर्ण समर्पण एकदा झालं की तो आपली 100% चिंता करतो. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायणी, किंवा समर्थाची करावी चाकरी, चाकराचा फिकर समर्थ करी, भरवसा नाही ज्याचे अंतरी, अधम पापी जीव बोलीजे. अधम पापी त्याला म्हणतात ज्याचा आपल्याच देवावर भरवसा नाही. काही काही माणसाचा भरवसा कसा राहते सांगू, आबाळ आल्यासारखा. आला आबाळ की आला भरोसा, आणि गेला आबाळ की गेला भरोसा. आबाळ असं एका ठिकाणी ठरून राहते का महाराज? नाही. भरोसा तसा आहे. भरोसा असा पाहिजे, पतिवर्ते जैसा भ्रतार प्रमाण, नारायण तैशा परी. एकदा नवरा केला की दुसरा चालत नाही, जसं तसं एकदा समर्पण झालं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार हे वैम सुकोनाय, निर्धार हे वैम सुकोनाय, निष्ठावानिचार विठ्ठली विश्वास, निष्ठावानिचार विठ्ठली विश्वास. निर्धार हे वैम सुकोनाय, निर्धार हे वैम सुकोनाय, निष्ठावानिचार विठ्ठली विश्वास, निष्ठावानिचार विठ्ठली निष्ठावंत भक्ती भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. एकदा निर्धार केला ना माणसाने चुकू नये. एक तर निर्धार करू नये, केला तर चुकू नये. एक तर बायको करू नये, नाहीतर केल्यावर सोडून मट्ट धरू नये. अवघड आहे महाराज ते. एक तर करूच नाही ना बाबा, कशाला तास करतोस. आता काही काहींचं कसं आहे, उग करावं लागते म्हणून केलं, जमना गेलं दिलं सोडून. जमत का ते? निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार चुकता येत नाही. भक्ती तशीच आहे. आपण भक्तीला जेवढा हलक्यात घेतो की नाही तेवढी हलकी नाही. भक्ती ते कठीण वडील पोळी, निवडे तो बळी विरळा शोध. कठीण आहे भक्ती, विरळा. 1 कोटी मधला एखादा माणूस भक्तिवान होतो. बघा आपण कोण्या खिशात बसता, कुठं बसता आपण? कोण्याच लाईन मध्ये बसणार महाराज आपण. पण उग बसाव म्हणून तळमळ होय. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता. आणि भक्ती करत असताना ती भक्ती कोणासारखी असावी. आपण इतिहास कशा करता बघतो, ग्रंथ वाङ्मय कशाला बघतो, संतांची वाणी कशा करता बघतो, की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भक्ती केली आणि ती केलेली भक्ती फळाला आली. आणि ती फळाला आलेली भक्ती देवाला सुद्धा साकार बनवते. की ताकद भक्तात आहे. तुम्हाला सांगू, भक्तात एवढी ताकद राहते. एखादा सेवक बघा, एखादा क्लासोन अधिकाऱ्याच्या जवळचा पी असतो. तुमच्या आमच्यासारखा किती मोठा महाराज, किती मोठा जरी व्यक्ती गेला तरी ऑफिस मध्ये गेल्यावर माय कमिंग सर म्हणावं लागते, आत येऊ का सर म्हणावं लागते. पण ते जवळचं नौकरदारच राहते, कोणालाच विचारावं लागणार. डायरेक्ट घुसते कुठेही. साहेबाची बॅगही घेते, साहेबाची बाटलही धरते. साहेब चला मग जाऊच म्हणते. साहेबाला लोक भितात दुसरे बोलायला, सेवक असून भिना का?
एकदा समर्पण झालं की मालकावर सत्ता चलते. हा. एकदा त्याचा सेवक झालं असं करून बघा तुम्ही. एकदा तुम्ही परमात्म्याचे सेवक होऊन बघा, तुमची सत्ता त्याच्यावर चलते. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. देवावर सत्ता राबवता येते, म्हणून देवावर सत्ता राबवता आली अनुसया मातेला, म्हणून अनुसया मातेची भक्ती. बापूजी पाटील सांगतात, अनुसया मातेच्या भक्तीमुळं श्री गुरु मूर्ती अवताराला आले. अवताराला येण्याकरता कारण लागतं, उद्दिष्ट लागतं, आणि येण्याकरता आश्रयदाता लागतो. देवालाही येण्याकरता डायरेक्ट येता येत नाही, त्याच्याकरता चांगला भक्त बघावा लागतो. चांगला भक्त असेल तर तिथं देव येतो. देवतया जवळी असे पापनाशी दरुशने. त्या भक्ताच्या जवळ देव नांदण्याकरता इच्छुक राहतो, म्हणून तिथं देवाची भेट आपल्याला होते. महाराज, जगाच्या पाठीवर मंदिरात असतो की नसतो या बाबतीत शंका आहे, पण भक्ताजवळ मात्र असे. भक्ता घरी देव असे, म्हणून मायबाप आहो सज्जन आहो, अनुसया माता एक भक्त होते. चला, त्रेता युगामध्ये ब्रह्मदेवाचे पुत्र कर्दम ऋषी. कर्दम ऋषीला 9 कन्या. किती? 9 कन्या. कर्दम ऋषीचा मानस होता, कर्दम ऋषी जन्मजात ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मज्ञानी असल्या कारणानं कर्दम ऋषीला लग्न करायचं नव्हतं. शहाणे लोक जाळं पडण्याच्या आधी सुटतात. थोडेफार शहाणे लोक पडल्यावर सोडून टाकून पळतात, आणि निव्वळ येडे लोक अडकून पडतात. दत्ता प्रभू, आता याचा अर्थ तुम्ही काय लावसाल तुमच्या बुद्धीवर जाणे, पण मी प्रपंचात अडकणं म्हणतो. लग्न केलं म्हणजे त्यात गुंततोच असं नाही, पण लवचुंबकासारखं गुंतायचं नाही. कसं राहायचं? जसे जळात कमळ असे. पाण्यात कमळ राहतो, पण पाण्यापेक्षा
वेगळा समज. संसारी असावे असून नसावे भजन भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असून नसावे भजन करावे वेळोवेळा. महाराज सांगतात संसारी असावे, संसार करा पण भजन बी करा. संसार करा तेवढं ऐकतात, पुढचं आम्हाला ऐकू येणार. पाहिजे तेवढं ऐकता, बाकीचं सोडून देता. भजन करावे वेळोवेळा. बरं, भजन करताना संसार सोडून द्या म्हणले काय? म्हटलं नाही. साधा प्रपंच परमार्थ वाचे भजा देवदत्त, करिता संसाराचा धंदा देवा विसरू नका कदा. चला पुढं. मी कशा करता सांगत होतो, कर्दम ऋषी लग्न करायचं नव्हतं पण पित्याची आज्ञा होती. सांगितलं कर्दमा लग्न कर, एक मुलगा झाला की संन्यास घे. वचनच घेतलं, लग्न केलं. देहुती माता, देहुती मातेसोबत लग्न झालं. लग्न झाल्यावर नंतर मुलगा व्हावा अशी अपेक्षा होती, पण झाली मुलगी. मुलगी झाल्यामुळं दुःखच वाटलं. दुःख याच्याकरता वाटलं की हुंडा द्यावा लागते म्हणून नाही, दुःख याच्याकरता वाटलं की प्रपंचात अजून अडकून राहावं लागते म्हणून. पण तरी शब्द दिलता, एक लेकरू झालं की निघून जायचे. पण नाही नाही म्हणले, मुलगा व्हायचं वचन दिलतं. बरं थांबा म्हणले, एक बार थांबा, आता मुलगा झाला की जा म्हणले. हिमालयाला निघून जायचं होतं. दुसऱ्या बारलाही मुलगीच झाली. दुसऱ्या बारला जायचा 8,000ला, दुसऱ्या बारला थांबून घेतलं. तिसऱ्या बारलाही मुलगीच झाली. चौथ्या बारलाही मुलगीच झाली. पाचव्या बारलाही मुलगीच झाली. सहाव्या बारलाही मुलगीच झाली. सातव्या बारलाही मुलगीच झाली. आठव्या बारलाही मुलगीच झाली. 9व्या बारलाही मुलगी झाली. 9 मुलगी झाल्या की कर्दम ऋषीने सांगितलं, आता कोणाच्या बापाचं ऐकणार म्हणजे. ब्रह्मदेव बाप ते विधाता, ब्रह्मांडाचा विधाता आहे ना तो. आता ऐकणार म्हणजे आता सोडून जातो. नाही नाही म्हणजे आता शेवट बार मुलगाच होईल. 10व्या बारला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं कपिल मुनी. आणि या 9 कन्यामधली एक कन्या अनुसया माता. ती अनुसया माता जेव्हा उपवर झाली, उपवर झाल्यानंतर ती कन्या द्यायची कोणाला? कारण ती ऋषिकन्या होती. जन्मताच वेद मंत्राच्या ऋचा म्हणायची, म्हणून वेदामध्ये अनुसया मातेचं वर्णन वेदगेया म्हणून आहे. वेदगेया, वेद गाणारी एकमेव स्त्री जर कोण असेल तर ती अनुसया माता आहे. त्या काळामध्ये स्त्रियांना वेद म्हणण्याचा अधिकार नव्हता, पण अनुसया मा एक अशी होती ती वेद मुखोद्गत म्हणायची, म्हणून वेदगेया म्हणायची अनुसया मातेला. पण तिच्यासोबत विवाह कोणाला करायचा पंचायत होती, कारण जलजलाट तेज होतं. पातिवर्त्याच्या पूर्व जे नैष्टिक जीवन असतं की त्याचं तेज फार प्रखर असतं. सूर्याचं तेज त्याच्यापेक्षा खालचंच. सूर्य सुद्धा घाबरतो महाराज पतिवर्तेला. लोपामुद्रा माता एकदा मालक झोपले होते. पतिवर्तेला कसा घाबरतो याच्याकरता सांगायलो. लोपामुद्रा मातेच्या मांडीवर अगस्ती ऋषी त्यांचे मालक मांडीवर झोपले होते. 5 वाजले होते. 5 झोपले होते. थोडीशी तब्येत बिघडली म्हणून डोळा लागला. 6-6:30 वाजायचा सुमार होता. आणि ब्राह्मणाचं असं असतं, संध्योपासना करतात. संध्या उपासना टळली की ब्राह्मणत्व जातं.
एवढं कठीण नियम असतो तो. ते झालं असं, संध्या उपासनाचा वेळ आला, मालक झोपलेत. मालक उठा म्हणायला जावं तर निद्रा दोष लागते. ते काय आताच्या काळातली लोपामुद्रा नव्हती, ती त्या काळातली लोपामुद्रा होती. आताची लोपामुद्रा थंडगार पाणी टाकते भर हिवाळ्यात, पण ती आताची नव्हती, तेव्हाची होती ती. मालकाला उठवावं तर निद्रादोष लागते. उठू नये तर नवऱ्याचं ब्रह्मत्व जातं. नवऱ्याचं ब्रह्मत्व गेलं तर आपल्यालाच काय मोठेपणा आहे. दोघाच्या मधला रस्ता काढला. संध्या उपासना कधी राहते? सूर्यास्ताच्या वेळेला. मग असं करू, सूर्याला अस्तच होऊ देऊ नये. आता हे आपल्या करता ऐकायला बरं वाटते. मग काय केलं, वाटीत पाणी घेतलं, कुंकू होतं कपाळाला 1 रुपया एवढं, आणि ते कुंकू त्या वाटीतल्या पाण्याला दाखवलं आणि दरवाजावर ठेवलं. असं त्या पाण्यामध्ये जेव्हा सूर्याचा प्रकाश पडला, सूर्यदेवाचं मी कोण आहे तेच विसरून गेला. महागही हलना पुढेही हलना, विसरूनच गेला. काम काय होतं ते विसरूनच गेला. सूर्यच मावळला. करावं काय? गुत्त घेतलेल्या लोकांना बरं वाटलं का मूर्खते म्हणून. रोजानं जाणाऱ्याची पंचायतच की. रोजानं जाणारे म्हणले, का रे बंड्या, 6:30 वाजले तरी सूर्यच मावळला. तुझ्या घडीवर किती वाजले बघ बरं. मजा आहे घडीवर 6:30. अरे तुझी घडी नव घडा होय म्हणले. अरे घडी काय घडा काय, 6:30 सूर्यच मावळणं. महाराज अशी दशा झाली. मालक चटकीन उठलं. उठल्याबरोबर संध्या उपासनाची ध्यान आली. गेल्याबरोबर वाटी काढून घेतली, तेव्हा ते मावळलं. ही सत्ता पतिव्रतेची. मी म्हणत नाही तो का म्हणे पतिव्रता, तुझी देवावरी सत्ता, तुझी देवावरी पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. सत्ता चालते, आणि सत्ता चालते म्हणून महान पातिव्रत्याला तेज आहे. अनुसया मातेचं तेज प्रखर होतं. त्यामुळं कोणासोबत विवाह करायचा पंचायत पडली महाराज कर्दम ऋषीला. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, कर्दमा चिंता करू नको, या ठिकाणी आत्री ऋषीला देऊन टाक म्हणे. आत्री ऋषी हे वेद ऋषी होते. आत्री ऋषीला देऊन टाकून दिली कन्या, आणि आत्री ऋषी सोबत त्यांचा प्रापंचिक कार्यकाल चालायला लागला. चालत चालत बराचसा काळ गेला. अनुसया माता ही क्रतायुगाच्या शेवटची आहे, आणि त्रेतायुगातला पुढचा काळ आहे. मग अनुसया माता ऋषी आपलं तपश्चर्या, दोघही देवाच्या नामस्मरणात तल्लीन असायचे. प्रपंचाकडे काही फार असं ध्यान नव्हतं. पती पत्नी होते म्हणायलाच होते, पण आपापल्या नामचिंतनात ऋषी तपश्चर्येत असायचे, आणि या माता त्यांच्या सेवेत असायच्या. त्याच्यामुळं दोघांचंही प्रपंचात ध्यान नाही. पण दुःख अनुसया मातेच्या मनात असं होतं की पोटी संतान व्हावं. कोण्याही स्त्रीच्या मनात असतं, लग्न झाल्यावर आधी लेकरू व्हावं, संतान व्हावं. खरं तिचं पूर्णत्व आहे, स्त्रियाचं पूर्णत्व तिच्या लेकरात आहे. अनुसया मातेला दुःख वाटायचं, तर रोज त्या खिन्न असायच्या. सगळं साम्राज्य होतं. म्हणाल ते निसर्गातली अशी गोष्ट नव्हती की अनुसया मातेनं म्हणल्यावर नाही होणार. मालकाचं नाव घेतल्याशिवाय वेदाच्या रुच्या चलत नव्हत्या. मालकाचा अधिकार, स्वतः मातेचा अधिकार. सूर्यदेव सुद्धा अनुसया माता जर बाहेर निघाल्या तर ढगाआडव जाऊन लपून बसायचा, तिरप लागल मायच्या पायाला म्हणून. हा अधिकार होता. सासरा ब्रह्मदेव, ब्रह्मांडाचं निर्मलन करणारा सासरा. काय कमी आहे सांगा? नुसता ग्रामपंचायतचा सदस्य आपला नवरा असेल तर साडीची जरी वाढते.
अवघड आहे. सासरा ब्रह्मांडाचा निर्माण करणारा, नवरा वेद रूप, हा, सृष्टीच्या कुठल्याही चरणवलनामध्ये वाटेल ते करायची सामर्थ्य एवढं असताना मालकाच्या समोर कधी आवाज काढायचा नाही. दररोज मालकाची सेवा करायची, तीर्थ घ्यायचं, नमस्कार करायचं, निघून यायचं रोजचं. एका दिवशी इच्छा व्यक्त केली, मालक, या स्त्रीला पूर्णत्व व्हावं असं म्हणते मी. म्हणतात, अगं अनुसे, तू पूर्णच आहेस असं नाही म्हटली तरी माझ्या मनात दुःख आहे आणि मला संतान व्हावं. संतान व्हावं म्हणल्यावर अतऋषी म्हणतात, मी काय करू शकणार आहे? आपण म्हणतो की नाही, देव करील सगळं, माझ्या काय हातात आहे म्हटले. ते परमात्मा आहे. तेव्हा आपल्या पोटी परमात्मा यावा, आपला उद्धार व्हावा, या हेतून अनुसया मातेनं काय केलं? आनंद सद्गुरु सर्वासी आधारू अत्रे ऋषीश्वरू उपाशीला उपासना केली आणि अनुसया मातेच्या भक्तीवर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. आणि भगवान परमात्मा प्रसन्न होऊन अनुसया मातेला भेट द्यावी याच्याकरता निघाले. आणि देव जरी अनुसया मातेच्या निमित्तानं येत असले, पण हेतू काय होता? जीवाचा उद्धार व्हावा. जीव हा जन्माला आला, जीव जन्माला इथं येऊन मोहमायेत फसला. मोहमायेत फसल्यामुळं देवाला यावं लागलं. त्या म्हणून म्हटलं जातं, मायेमध्ये भुलला जीव, मायेमध्ये भुलला, मायेमध्ये भुलला जीव, मायेमध्ये भुलला जीव. म्हणून अवतारला देव, म्हणून अवतारला देव, म्हणून अवतारला देव, म्हणून अवतारला देव. अत्रे नंदन मनते सर्व, अत्रे नंदन मनते सर्व, अत्रे नंदन मनते सर्व, अत्रे नंदन मनते सर्व. परंतु नेनते मूळ वार्ता, ते मूळ वार्ता, परंतु नेनते मूळ वार्ता, करते नेनते मूळ यात्रा. मायेमध्ये भुलला जीव, 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 मायेमध्ये भुलला जीव. मायेमध्ये भुलला जीव म्हणून अवतरला देव. त्रे नंदन म्हणते सर्व, परंतु नेनते मूळ वार्ता. मूळ वार्ता बोलू कैसी, आगम्य आतर्क्य चौघासी. सहा जणी झाली पिसी, काय पाडा टराचा. सहा जणी पिशी झाल्या म्हणजे 6 शास्त्र, 4 वेद पिशे झाले. 18 काय पाडा, 18 पुराणाचा. म्हणून भगवान परमात्म्याचं अवताराला येण्याचं कार्य सुरू होणार होतं. भगवान परमात्मा आनंद मालकाने आज्ञा केली दत्त मालकाला, हे दत्तात्रेया जा म्हणले, जा आणि काय करा, जीवाचा उद्धार करा. आणि जीवाचा उद्धार करण्याकरता अनुसया मायेच्या निमित्तानं बद्रिकाश्रमाला निघाले. कळाले आम्हाला, टाइम होलाय ते. तुमचा ठसका आला म्हणजे आमचा टाइम झालाय, पण काय करा, उशिरा सुरू झालाय. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. सज्जन आहो, माय बापा हो. भगवान परमात्मा आनंद मालक तिथून निघाले. आणि देव कुठं आले? देव निघाले निघाले क्षीरसागरासी आले, क्षीरसागरासी आले. देव निघाले निघाले क्षीरसागरासी आले, Bye.
क्षीरसागराला शेषशय्या महाविष्णू लक्ष्मी सहित राज्य करणारा 125 कोटीचा आपला परिवार घेऊन त्या ठिकाणी राज्य करणारा. तिथं आल्यानंतर सन्मान झाला. इच्छा विचारली, चातुर्मास करायचंय. चातुर्मास करण्याकरता एके ठाई राहणे, एकेची अन्न खाणे, अशा प्रकारचा आमचा नियम आहे आणि आम्ही इथं करावं म्हणतोय. पण त्यांनी सांगितलं काही अडचण नाही म्हणले, करू शकता. साधू संत घरी आल्यावर कोण वापस घालून देईल म्हणले. पण मधून मिस कॉल आला. हो, मधल्यामध्ये मिस कॉल आला. उग हो म्हणू नका. तुम्हाला काय लागले हो म्हणा, करावं मला लागते. बरोबर. उग हो म्हणा खा लागले. महाराज लक्ष्मी मातेनं सांगितलं, अहो मी पतिव्रता नारी, मी पतीच्या सेवेमध्ये अखंड राहते आणि पतीच्या सेवेला दुरावा होईल म्हणून माफ करा म्हणले, सेवेला मी हजर राहू शकत नाही. देव निघाले तिथून. देव आले कैलासाला. कैलासालाही असाच प्रकार घडला. तिथून पुढे आले वैकुंठाला. वैकुंठाला विष्णू रमा, तिथेही असाच प्रकार घडला. तिथून ब्रह्मदेवाच्या ठिकाणी आले. कुठं? सत्यलोकाला. सत्यलोकाला ब्रह्मदेव आणि सावित्री माता ह्या दोघं त्या ठिकाणी राज्य करतात. तिथं आल्यानंतर आदर सत्कार झाला. पण तिथं सुद्धा महाराजांचा चातुर्मास नको होता. महाराज कधी कसं असतं, किती मोठा साधू असला आणि किती मोठा जगद्गुरू असला, 4-2 दिवस गोड वाटते हो. उग 4-4, 8-8 महिने राहिलं तर कितीही प्रेम करणार राहू द्या. हे काय गोसारडे येऊन बसले तुम्हाला, अवघड राहते महाराज. ते आम्हालाच कसं सपादून घ्यायला की देव जाणे. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. महाराज साधून एका ठिकाणी राहायचं नसते, तसा नियम आहे. हा, घुमता साधू भेटी गंगा. साधून एका ठिकाणी राहायचं नसतं. एका ठिकाणी राहिले की विनाकारण जमा करायचं जोडून हे लागते. हा, मोठ तोट पोट. आणि व जागा बदलत राहिले की फार मोह राहिना. साधूचा नियम आहे तसा. ते थांबले नाही, तिथून निघाले. पण तिथून निघाल्यानंतर ते कुठं आले महाराज? बैठा पाणी फिरता जो. हा, फिरणारा साधू असावा. फिरणारा साधू. तिथून निघाले. देवाला वाटलं आता देवांकडे आपल्याला राहायला जागा नाही, आता आपण जाऊ मृत्यू लोकाला. मृत्यू लोकाच्या ठिकाणी बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी अतृषी महाराजांचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये भगवान परमात्मा आले आणि येऊन कुठं आले? अनुसया मातेच्या कुटीमध्ये आले. अनुसेचे घरी आले निरंजन. निरंजन आले, निरंजन रूपात आले. आल्यानंतर भिक्षां देही असं पुकारा केल्याबरोबर माय आपल्या पतीच्या सेवेमध्ये होत्या, बाहेर आल्या. सन्मान केला, पाय धुतले, घरात बसवलं, पूजा अर्चा केली. कारण नियम आहे, आनंद नामाचा पुरुष देखला त्याशी करी धरून आणावे, आपुले सदनी बैसवावे, सुवासन घालावे, महाप्रीती करो नियम. मग त्याच्यानंतर विचारा, वा कस काय येणं केलं? आपण दरवाजातच विचारता कोण पाहिजे. ही आपली हिंदूची संस्कृती नाही बरं. घरात बोलवायचं, चहा पाणी जेवण विचारायचं. पूर्वीच्या काळातले बघा तुम्ही, कोणीही जरी आला, नावळकी जरी आला, त्याला घरी बोलून त्याचा सन्मान करत, त्याला वाटायचं काय माणसं चांगले हो, ओळखही नाही इतका सत्कार करतात. आता किती ओळखीचा राहिलं तरी आता त्याच्याही पेक्षा तुम्हाला जवळचं सांगतो, अजून माणसं विचारायला तरी काही जण दरवाजा खोलत असतील. सिटीमध्ये तर कॅमेरा लावलाय असा. ओळखीचा असेल तर असं बघतात बारीक, त्या कॅमेऱ्यातून दिसलं तर दरवाजा काढतात. पर काळाची गरजही झाली महाराज, काय सांगावं. कोणीही घुसालंय, कोणीही आले, अवघड झालं. ते पहिल्याच्या काळात माणसाची इमानदार होते. आता माणसं जाग्यावर बदलतात. चित्र पक्षी जसा रूप बदलते की नाही, तसे बदलतात माणसं, म्हणून विश्वास राहिला नाही. चला पुढं. मी काय सांगत होतो, माईच्या ठिकाणी सन्मान झाला. सन्मान झाल्यावर विनंती केली, देवा काय सेवा करू? मातेला सांगितलं, देवा, माईने सांगितलं काय सेवा करू? भगवंताने सांगितलं, माते मला चातुर्मास करायचा. चातुर्मास अशी हो, एकेची ठाई राहणे, एकेची ठाई जप ध्यान धारणा करणे, साधना हीची आम्हा करणे हो, असं सांगितल्यावर माईनं सांगितलं, अहो
देव आल्यावर घरी तिथं काय कमी असणार आहे, तुमच्या सेवेमध्ये मी माझं जीवन खर्ची घालतो असं म्हणून समर्पण केलं. आणि समर्पण केलं. देवानं सांगितलं माय कुठं बसू. देव आल्यानंतर बसायला जागा द्यावं तुम्ही. 4 महिने मी कुठं बसू असं म्हटल्यानंतर मायला वाटलं कुठं बसावं बाबा. अनुसाहेबानं विचार केला आणि अनुसाहेबानं विचार करून काय केलं माहितीये काय, बसाया आसन करविले, बसाया आसन करविले, बसायासन करविले, बसायासन करविले, घरी आले निरंजना, घरी आले निरंजना, घरी आले निरंजना, घरी आले निरंजना, बसायासन करविले, बसायासन करविले, बसायासन करविले, बसायासन करविले, करविले, बसाया आसन कर दिले. कर दिले म्हणजे दोन्ही हात समोर केले, देवा बसा. देवाचं स्वरूप लहान झालं. देवाने हातामध्ये चातुर्मास करायचं ठरवलं. चातुर्मास केला. पुन्हा भगवान दत्त महाराजांनी स्वतः मातेच्या करकमलामध्ये चातुर्मास केला. 4 महिने मातेनं एका अंगुष्ठावर तपश्चर्या केली. भगवंताने चातुर्मास तिथं साध्य केला. केल्यानंतर मातेला विनंती केली, माय माझी एक इच्छा आहे म्हटले. इच्छा आहे म्हटल्यावर माता म्हणते, देवा तुमची इच्छा नसते, तुमचा अधिकार आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा. आम्ही सेवक आहोत, सेवेके करावे सांगितलेले काम, आमचं काम तुम्ही सांगितलेलं करायचंय, आम्ही मनानं काही करत नाही. असं म्हटल्यावर काही नाही म्हटले. मी येता येता ब्रह्मा विष्णू महादेवाच्या घरी गेलतो आणि येता येता चातुर्मासाचं राहण्याकरता ठिकाण मागितलं होतं. पण ते त्यांच्यात पातिव्रत्याच्या गर्वामध्ये ते कोणाला गिनणं झालेत म्हणले. यांचं गर्व कमी करायचं, मग काय करावं लागेल. काही नाही, अनुसाहेबाला सांगितलं पायामध्ये त्याचे पुतळे करून बांधावं लागेल. कारण समोरचा माणूस फारच अहंकारी झाला की नाही, त्याला पायाखाली ठेवायचं राहते. फार डोक्यावर घेतले की ते डोक्यावर मुतते. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता प्रभू. देवाची हे सूत्रच होतं सूत्र. ते फार अहंकारी झालेत म्हणून तिघेचे मुखोटे केले, असे मुखोटे केले आणि पायाला बांधले. पायाला बांधल्यावर नारदांची फेरी व्हायची. नारद माहिती आहे तुम्हाला, गावगावचे नाही. नारद म्हणतोय मी, नारद महर्षी नारद म्हणतोय, देवर्षी नारद. त्यांची फेरी झाली आणि आल्या आल्या आश्रमामध्ये मातेच्या दर्शनाला जाऊ म्हणजे सहज. मातेच्या दर्शनाला गेल्यावर नमस्कार करतात, काय पाय दिसलं. किती मोठे साधू संन्यासी असले तरी ते स्त्रीच्या कशाकडे बघायचे, पायाकडच बघायचे. पायाला बघितल्याबरोबर पायाला काय दिसलं माहितीये, तोंडर दिसलं. तोंडर बांधलेलं दिसलं. माय का होय म्हणले हे. काय नाही म्हणले, मालकानं सांगितलं असं असं ब्रह्मा विष्णू महादेवाच्या बायका होईल. नारद मुनीनं स्वतःला चिमटी देऊन घेतली. हा झालं का म्हणले आता मस्त. मग कारण मिळालं, लगेच उडी मारली. तात्काळ सत्य लोकाला आले आपल्या आई वडिलाकडं. ब्रह्मदेवाचे पुत्रच होते ते. आणि आईला सांगितलं, आई. आणि तिथं जाऊन अनुसया मायचं कौतुक करायले. काय अनुसया माय, काय हे वर्णन करायला बघल्यावर ते सावित्री माता म्हणली, नारदा काय येडा झालास काय, कुठली अनुसया कोण वर्णन करायलाच म्हणले. नाही 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 म्हणले, लय मोठी पतिव्रता आहे ती. कर्मभूमीमध्ये तिचं सारे की नाही त्रिभुवनी पतिव्रता ज्ञान खानी कैवल्याची शिरोमणी अनुसया त्रिची, असं नारदांनी सांगितलं. सांगल्याबरोबर पतिव्रतेचं गर्व होता, सरळ अहंकार वाढला. म्हणले आमच्या पुढं बघते म्हणले किती पतिव्रता आहे ते. तिथं आग लावली आणि तिथून नारद मुनी निघाले, वैकुंठाला आले. वैकुंठाला आल्यावर इष्ट नारायणाचं नारायण जप करणारा अनुसया मायेचंच नाव घ्यायला लागला. जय जय अनुसया माये, जय जय अनुसया माये, जय अनुसया माये, जय 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 जय अनुसया माये, अनुसया माये, अनुसया माये, जय जय अनुसया माये, जय जय अनुसया माये, जय जय अनुसया
जय अनुसया माये जय अनुसया माये जय अनुसया माये जय अनुसया माये हे भजन ऐकलं लक्ष्मी मातेनं वैकुंठात ऐकल्याबरोबर म्हणजे नारदा काय म्हणले कॅसेट पलटिलेलं दिसालय काय झालं काय म्हणले तुला कोण अनुसया तेव्हा सांगितलं अत्रि ऋषीची भार्या अनुसया पतिव्रता आहे तिची जोड ब्रह्मांडात नाही 3 ताळावर तिच्यासारखी नाही असं म्हटल्यावर तिलाही राग आला म्हणजे माझ्यापेक्षा मोठी आहे माझ्यापेक्षा म्हणलं की गर्व अहंकार दढावला जातो मी आणि माझं ही सगळ्यात मोठी कठीण अवस्था आहे म्हणून म्हणतात मी माझे म्हणता गेले कोट्यानकोटी तुला मसनवटी बोलवील मी घर बांधलं मी मठ बांधलं मी शेत घेतलं मजासारखं कोणी जगात नाही मी लय दांडगा माणूस आहो म्हटला की कधी कोलत्यामध्ये नेऊन लाकडात भाजावं लागते देवाला हे कळते माझे माझे म्हणून व्यर्थ गेला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला महाराज किती अवघड आहे बघा एखादं वांगू जसं भाजतात की नाही शेतामध्ये असं भाजून ठोस करून खातात हा तसं लाकडाच्या मध्ये भाजतात हो बाहेर हात निघाला तर बाहेरून कोचतात अवघड आहे महाराज कोणा करता मी म्हणायचं नाही ते मी म्हणण्यानं घात झाला अहंकारे गर्वे लुटिले सारे अहंकारानं सर्व केलेले पुण्य लुटून नेते म्हणून अहंकाराला माणूस दाबून ठेवा आणि लई जर उतू आल्याने करू लागला तर एकाशी त्याला फुकून द्यावा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा अहंकार बरा नाही आणि अहंकार गेलं की माणूस देव होते हो म्हणून अहंकार गेला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला तुका म्हणे देव अहंकार गेला तुका म्हणे देव झाला म्हणे देव झाला तुका म्हणे देव झाला म्हणे देव झाला देव होण्याकरता अहंकार घालावा लागतो आणि देवाला देवत्वाला साकार व्हायचं म्हणून अहंकार आधी संपवायचा होता म्हणून हा खेळ केला चला पुढं तिथून तिन्ही देवाचा तिथून पार्वतीला पहिल्या साला येऊन असं सांगितलं तिघांच्या मनामध्ये एक सारखीच द्वंद्वता निर्माण झाली तिघींना विचार केला मग आपण काय करूत म्हणले आपल्या पतिदेवाला सत्व हरायला पाठवत तिघींनी विचार करून तिघींनी भाकर बंद केली तिघाची महाराज माय मावल्याची एकी झाल्यावर काय होईल काय सांगता येणार एकी म्हणून ते ओळखू कोणाला येवो की नाही येवो पण देवा भाऊला नक्की ओळखू आले बरोबर एकी केली सत्ता गाजवली दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू दत्ता प्रभू 1500 रुपये दिले एकी केली महाराज माय मावल्याची एकी कोणालाच वर येऊ देत नाही आणि माय मावली ज्याच्या पाठीशी त्याला धक्का लागू देत नाही म्हणून बघा तिघींनी एकी केली तिघ घरी येऊन बघायला काय लाईटच नाहीत अवघड झालं काय झालं म्हणले सगळे रुसून बसले दिसायले कठीण प्रगत काय करावं काय नाही म्हणले पार्वती माता झोपल्या तब्येत बरोबर नाही त्याची म्हणले काय झालं सकाळी तर चांगली होतीस की म्हणते आता कसं काय नाही म्हणले आमचं काय आम्हाला कोण पुसून बघत असं म्हणल्यावर देवाला वाटलं नक्कीच चार्जिंग नारदाची वय कारण नारद आला की भानगड झाली म्हणून समजा तसे काही नारद उग जाता घरी येऊन जातात उग सहज कळीचे नारद उग बी टाकून निघून जातात त्याला पाणी बिनी टाकत बसणार बी टाकून निघून गेली की उग मोठं झाड होते आणि त्या झाडाला जळताना शेकायला येतात नारद फार बदमाश राहतात ही आत्ताचे म्हणतो मी महर्षी नारद नाही उगन त्या नारदाचं नाव डिव्र झालं आत्ताचे
समजणे वालो को इशारा काफी आहे, चला पुढं. मग तिथून काय झालं, तिघींनी त्या ठिकाणी कुठं पाठवलं मालकाला अनुसया मातेकडे. तिघी आता विचार नाही, दुसरा विचार करता येत नाही, करावं काय. तिघांनी असणारं ब्राह्मणाचं रूप धारण केलं, झोळी घेतली आणि ते त्या ठिकाणी बद्रिकाश्रमामध्ये आले अनुसया मातेच्या. आणि अनुसया मातेच्या दरवाजावर येऊन भिक्षान देही असं म्हटल्यानंतर अनुसया माता आल्या, भिक्षा द्यायला लागल्या. तेव्हा म्हणतात, माते आम्हाला पोट, आता आमचं पोट पाठीला गेलंय म्हणले, किती वेळ कीर्तन करता आता, भूक लागून गेली. देव म्हणले हा सिस्टीम वालेला वाटायलंय बापू कीर्तन कधी संपितात. महाराज आता चरित्र सांगल्याशिवाय संपिता बी नाही, एरीचे कीर्तन तरी गुंडाळता येतात, हे गुंडाळता आहे की ना, परपंच येत आहे. महाराज चला पुढं. मग तिथून काय झालं पुढं, अनुसया मातेला सांगितलं, काय नाही म्हणले, आम्हाला पोटभर जेवायची इच्छा आहे. मायने सांगितलं, भाग्य उजळले भाग्य, आता आमचं भाग्य संत जेवतो म्हणल्यावर काय आनंदच आहे की. मग घरी बोलवलं, आसन टाकलं. आसन टाकल्यानंतर इच्छा विचारली, काय जेवताव म्हटले. काय नाही, जे पाहिजे ते बनवतो. काय बनवता. तर माय म्हणले, आम्ही दररोज नित्य पेरे तसे धान, त्याची करी तसे उगवण, त्याची आम्ही करतो कोरांना भिक्षे लागी. अनुसया माता काय करायच्या, इकडून पेरीत जायच्या आणि तिकडून कापीत यायच्या आणि ते साळ अंगणात फेकून द्यायची. चिमण्या यायच्या, साळ टोचून घ्यायची, दाना तांदळाचा खाली पडायचा, ते जमा करून भात करायचा. रोजचा नियम होता, रोजचा नियम. आपण कोपन खाऊनच बिनजेवणे ढेऱ्या करायला. ते रोजचं होतं महाराज. नंबर 1चे तांदूळ होते. तांदूळ काय आजचे आहेत का, तांदूळ तेव्हाचे आहेत. महाराज स्वतः म्हणजे याच्याहून काय सांगता येते, अनुसया माय सुद्धा शेती करायच्या हे सांगता येत. अनुसया माय सुद्धा स्वतः शेती करायच्या. आता कसं झालंय, शेती असा वाटाली कोणाला, ज्या मुलीला ज्या घरी द्यायचा आहे त्या बापाला वाटालय, माईला वाटालय, पोराला शेती असावं 50 एकर 40 एकर, पण म्हणजे लेक शेतात जाऊ नये. आता तुझ्या लेकीला काय घरी ठेसा वाटून ठेवायचा का, तिचं खलबत्त्यामध्ये राहायचं करायचं काय. शेत बघून द्यायचं म्हणजे शेताला जाणारच आहे की नाही. मग नोकरीवाल्याला दे, नोकरी गेली तो काय करावं, मध्येच कोरोना आला तर पंचायत व्हायची ना, अवघड व्हायचं. पण बघा सगळेच बंद पडलं, सगळेच. आमच्या सगळ्या बऱ्याच कीर्तनकार्याची गाड्या ओढून नेल्या महाराज, हप्ते बंद पडले. अवघड झालं. कीर्तनाच्या इससावर गाड्या घेतल्या त्याचं अवघड झालं. पण शेतकऱ्याचं मात्र अवघड होत नाही का, सगळं शेतात घरी पिकवतात. म्हणून तुम्हाला सांगू काय, कितीही श्रीमंत होऊ द्या, पण जगाच्या पाठीवर शेतकरी झोपडीतच राहू द्या, शेतकऱ्यासारखा श्रीमंत पंतप्रधान बी नाही. का नाही, मग तुम्हाला सांगू काय, जेव्हा भूक लागली तेव्हा जेवू शकते तो. एवढी श्रीमंती आहे. आणि बघा तुम्ही, भूक लागलेला जेवता येते काय, जरा जाऊन बघा. नाही 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 नाही. म्हणून शेती करणं फार महत्वाचं आहे. आणि सगळं शेतीवर चाललंय. मी हे कशा करता सांगतो, स्वतः अनुसया माय शेती करायच्या याच्यावरून सांगतोय मी. मग अनुसया मायने सांगितलं, आम्ही असंच करतो. त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही हे खात नाही, आम्ही परान्न घेत नाही. मग काय घेता, आम्ही स्वतः सोबत आणता म्हणले. मग सोबत आणलेलं त्या काढून टाकलं, तर गारगोट्या टाकल्या. काय टाकल्या, गारगोट्या, धोंडे, गिट्टी टाकली. महाराज बघितल्याबरोबर अनुसया मायला काही नवल वाटलं नाही, तर सामर्थ्य होतं ना. म्हणजे याचा भात करून वाढा, याचा भात करून वाढा असं म्हणलं जर आपल्यासारख्या कोण्या मायमाऊलीच्या घरी जर असतं, त्या गिट्ट्या हातात घेऊन त्याच्या डोसक्याचाच भात केली असती ती. कुठून आला शहाणा म्हणत होती. पण ती अनुसया माय होती. लगेच गारगोट्या नेल्या, मध्ये नेलं, गुरु महाराजाचं नाव घेतलं, भात झाला. गारगोट्याचा भात केला, भात झाला महाराज. वाढायला घेतले, जेवायला वाढला असतो, जेवायला आता सुरू करणार, श्लोक झालं, घ्या म्हणले. घ्या म्हणल्याबरोबर ब्रह्मदेवानं मोठी चिमटी घेतली महादेवाला. कळते की मोठी चिमटी, बारीक चिमटी, मोठी चिमटी घेतली, एकदम दचकलं. कसं दचकल्याबरोबर काय झालं, काय तुम्हाला काय म्हणा, आपण काय ते जेवायला आल्या का म्हणले. भोळे लोक तुम्हाला आधीच भोळा म्हणतात, इतके भोळे. मग काय झालं, आपण इथं सत्व हरायला आलाय का, इथं भाताड खायला आल्या का, खायला आल्या का म्हणजे. मग काय करावं, सत्व घ्यायचंय म्हणजे आपल्याला इथं जेवायला यायचं काय. आता काही ना तुमचं तिकडं काही होऊ द्या, पंक्तीला काय त्याची गरज आहे.
हा नवरी काय नवरदेव काय, काळा नवरदेव असं नकटी नवरी असं काय देणं गेलं. बुंदी आहे की नाही पंक्तीला. इतना हो ना मागता महाराज महादेवाला असं हा लक्षात आलं महादेवाच्या म्हणजे आपण जेवायला आल्या नाही आपण सत्व हरायला आल्या. तात्काळ त्या ठिकाणी त्यांनी आपला पवित्रा बदलला, सांगितलं माते आणि आम्ही जेवणार नाही म्हणले. काय झालं काय झालं काय चूक झाली काय नाही म्हणले आमची इच्छा आहे काय नग्न होऊन भोजन वाढ म्हणले. नग्न होऊन भोजन वाढ म्हणल्याबरोबर अनुसया मातेला कळालं हे असली महाराज नव्हत. हा असली महाराज नकली महाराज ओळखाय तुम्ही बी शिका जरा. हा दरवाजावर आले माय लय दानशुरईस बकुळ करतोस तू आलं तसं तुझ्या नवऱ्याचं भलं झालं पण सासूच बरं बघ ना तुला काय करावं. बकुळ कष्टाचं पाणी करून तू आलं तसं या घरामध्ये बासनं आले. पहिलं तर हातावरच खात गेले जसं काय या घरचे माणसं कौतुक करतात. मग माय म्हणते महाराज लय चांगले मध्ये घरात येऊन बसा आणि कधी कोणाला 10 रुपये देणार नवऱ्याला चहा पितो म्हणलं तर पण 500ची नोट काढून देते. म्हणून महाराज ओळखाय शिका. अवघड आहे. अनुसयामानं ओळखिलं जेव्हा नग्न होऊन भोजन वाढ म्हणल्याबरोबर हे महाराज नव्हत म्हणले हे होईत नाटक होईत म्हणले नाटकी दिसालेत. डोळे झापून बघितल्याबरोबर ब्रह्मा विष्णू महादेव दिसले पण चांगले नाटके होते. नाटके हलके सुलके नव्हते ब्रह्मांडाचे नाटके होते. कारण जेने नाट्यला हा नाट ज्याने जेने थाटियाला हा थाट जेने उभारिले वैकुंठ ऐसा सोहळा जेचा तो. मग सगळ्या नाटकाचा नाटक करणारा तो समोरचा होता. मग म्हणले ही इच्छा माझ्या मालकाला विचारल्याशिवाय मी करू शकत नाही. मालकाला विचारा गेल्या मालकाला सांगितलं. मालक म्हणले येडे अनुसय तुला कळत नाही हे लेकर आहेत म्हणले तुझे आणि लेकरा पुढं आई नग्न काय आणि बाई नग्न काय काही फरक पडत नाही असं म्हणल्याबरोबर माईनं डोळे झापले मंत्रवलेलं पाणी दिलं होतं अथर्वशीनं. जेवायला बसलेल्या असं अंगावर टाकलं. टाकल्या क्षणी तिन्ही देव बाळ झाले 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 देव बाळ झाले तिन्ही देव बाळ झाले. अंगी तयाच्या सिंचन पडले तिन्ही देव बाळ झाले. पाणी पडल्याबरोबर बाळ झाले. त्यांची इच्छाही पूर्ण केली. पण आता हे सगळा प्रकार बद्रिकाश्रमात घडला. बाळ झाले लेकरं रडायला लागले. अनुसयामाईला पाना आला. अनुसयामानं पाळण्यात निजवलं झोका हलवलं पाळणे गायला लागले. आनंद वाटला की आता. पण तिकडं राशन संपलं बॅलेन्स संपलं. हो व्हॉट्सअप मेसेज नाही मिस कॉल नाही. टिकटॉक बी येणं झाला. इंस्टावर व्हिडिओही दिसणार झाला. झालं कसं का डोंगरात तर गेले नाहीत की काय हॉटेल बघायला. अवघड आहे ना महाराज. मग कठीण महाराज दुःखी झाल्या तिघी जणींनी नारदाला बोलवलं. नारदा म्हणले काही करा आमच्या मालकाला हुडकून द्या म्हणले. नारद म्हणले आमचं काम लग्न लावून द्यायचं राहते म्हणजे हुडकायचं काम तुमचं राहते आमचं राहणार. बामण लग्न लावून देते आता काय संसार थाटून देते काय कशाला थाटून देते. महाराज नारद म्हणजे नाही 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 मला काही माहित नाही. नाही नाही सांगा हो शरणागती केली की सांगावं लागतं. चला म्हणजे सांगतो. गेले ते सांगितलं माझं नाव सांगू नका म्हणजे सांगतो मी पण माझं नाव सांगू नका. जागा सांगितली. गेले अनुसयामाईच्या घरी जाऊन बघतात काय तरी पूर्णपणे अहंकार गेला नव्हता. गेल्या गेल्या अनुसयाचं हेच होय का घर. हो 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 हेच आहे मा या बसा. अनुसया म्हणते ते तोच होईस काय. हो अनुसया म्हणली चार्जिंग फुल दिसाली चार्जिंग उतरायला काही वेळ लागणार म्हणली मनातल्या मनात. मग आमचे 3 मालक आले ते दिसलेत काय. पार्वती म्हणाली 3 मालक आले दिसलेत काय म्हणल्याबरोबर माय म्हणली हलते वेळा बांडग्यावानाचे होते म्हणजे असे 3 जण दिसलेत. पण तुमचे महादेव होते मला काही माहित नाही म्हणजे आलते 3. मग कुठं आहेत ते. काय नाही म्हणले माझ्या घरी आलते जेवा म्हणलो. जेवता जेवतात बाळ झाले म्हणले. कुठं आहेत ते. पाळण्यात झोपेला म्हणले रडाल्यानं. बघूच बरं तिघी उठल्या पाळण्यापाशी गेल्या. पाळण्यापाशी गेल्या तर 3 लेकरं दिसाले.
तीन लेकर नवल वाटाले एक एकाहून सुंदर देखणं राज सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया देखणे एकाहून एक पण एक सारखाच दिसतो चेहरा सगळ्याचा कोणी कोणाला ओळखू येणार. मग पार्वती 1-1.5 महिना झालं भेटली नव्हती. मालकाला कधी भेटावं की तळमळ लागली. पटकीन असा हात लावाय जाणार तितक्यात लक्ष्मीने धरलं पटकीन हात पार्वतीचं. थांब म्हणले पार्वती, तू महादेव म्हणून हात लावालेस विष्णू निघाले तर ते अवघड राहते महाराज लय. माय मावल्याचं लय अवघड राहते. मग नाही मग दुसऱ्याला हात लावायला गेलं. मग दुसऱ्या बारला सावित्रीनं हात धरलं. बरमध्ये राहिले तर अवघड व्हायचं ना, पातीवरती भंग होईल की. मग तिघींच्या मनातला अहंकार तिथं गळाला की म्हणजे आपल्या आवाकातल्या गोष्टी नवत. तुम्हाला एक सांगू, जगाच्या पाठीवर एक अभूतपूर्व काम केलेली घटना सांगतो. जगामध्ये लहानाला मोठं करायला सगळ्या आईला जमलं. हो हा, लहानाला मोठं करायला सगळ्या आईला जमलं. पण जगाच्या पाठीवर एकच माय होऊन गेली, मोठ्याला लहान करणं. आणि ते किती मोठ्याला, ब्रह्मा विष्णू महादेवासारख्या तिघाला लहान करणारी एकमेव स्त्री, तिचं नाव अनुसया. आणि म्हणून अनुसया ज्ञान खाणी बाळ झाले देवतिनी. बाळ बाळ होणं साधी गोष्ट नाही. पुन्हा शरण गेले माय आणि आम्हाला माफ कर बरं, आमच्याकडून चुका झाली असं म्हणल्यावर माय तर प्रेमाचा कल्लोळ आहे, प्रेम रूप आहे. मग तात्काळ त्या ठिकाणी मायनं तिघाच्याही डोक्यावर हात फिरवलं. तिघे जशीच्या तशी उभा राहिले. तिघांनी एकूण एका टिकमिक बघाले, जसं काय कारागृहातूनच निघालेत बाहेर. लई दिवसाने भेटल्यावर असंच राहते महाराज. रोजचं झालं की नवरा काय आणि महाराज काय कडूच राहते. रोजचा झाला की अवघड आहे. पण कधीतरी दूर राहिलं ना जरा फार गोडवी राहते, जरा 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 बरं राहते, प्रेम राहते. बघा लग्नाच्या आधी त्याच नवऱ्या संग गुलगुल गुलगुल बोलतात फोनवर. हो, आणि तेच नवरा लग्न करून घरी त्यांना आणला की एकट्याला ऐकू घालायचं राहते तरी 10-5 जणाला ऐकू जाते. ऐकू घालायचं कितीला राहते, एकट्यालाच राहते. म्हणजे शरीर जवळ येऊन मन दूर होते, मन जवळ राहून शरीर दूर राहिले, बारीक बोलत तरी ऐकू येते. आता हे तुमचं होय सगळं मजं नव, तुमचं तुम्हाला सांगावं लागलंय मला. दत्ता प्रभू वेळ फार झालाय तरी मला भोगणेकडे बघत बोलावं लागलंय. महाराज त्या ठिकाणी असणार काय झालं, आता काय करा तुम्ही, त्या टोपल्यातलं हे वाटा, फुलं वाटा. जस त्याच्या ताटलात असते तर फुलं फोडून हातात घ्या. आधी देवाचं प्रगट होईल, त्यानंतर भजन होईल, भजन करताना हार होईल. देवाच्या आधी नाही म्हणून नंतर ते सज्जन आहो मायबापा हो. तेव्हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी तिन्ही देवांनी सांगितलं, माय आम्ही आज भाग्यवान झालो, आम्हाला आई नव्हती, स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी, आम्हाला आई मिळाली, आई मिळाली, आई मिळाली. जय जयकार झाला. 6 जणांनी नमस्कार केला. म्हणले माग माय तुला काय पाहिजे ते मग आम्ही द्यायला तयार आहोत. मायनं सांगितलं, हे बालक हो, तुम्ही असंच बाळ होऊन माझ्या घरी राहा अशी इच्छा केली. आणि सांगितलं द्यायचंच काय म्हणता, देणारा मालक माझा हा वेगळा आहे, तो निर्गुण निराकार परमात्मा आहे असं म्हणल्यानंतर आज्ञा घेतली आणि तिन्ही देव तिघींना घेऊन निघून गेले. निघून गेल्यानंतर इकडं चातुर्मास झाला होता, ती घटना घडली होती. मग एका दिवशी भगवान दत्त महाराज अनुसया मातेला म्हणतात, माय लवकर लवकर वाटा, चला लवकर लवकर वाटा. अनुसया मातेच्या घरी भगवान परमात्मा गुप्त रूपानं होते. देवाला लक्षात आलं आता आपल्याला प्रगट व्हावं लागते, प्रगट व्हावं लागते असं म्हटल्यानंतर अनुसया माते आता त्या ठिकाणी तू सादर होय म्हटले. आणि सादर होय, इकडे द्या फुलं. सगळेजण फुलं घ्या हातात आणि जयकार झाला की पाळण्याकडे फुलं टाका. पाळण्यामध्ये देवाला बसवलेला आहे. भगवान परमात्मा अनुसया मातेला म्हणतात, माते मी आता मार्गशीर्ष महिना पौर्णिमा तिथी रोहिणी नक्षत्र उत्तम तिथे उत्तम वासरे चांगला दिवस चांगला काळ चांगला महिना बघून
भगवान परमात्म्याने मी जुनाट बहुकाळीचा इच्छा धरुणी जीवहिताचा अनुसे करी आलो साचा भद्रिकाश्रमाशी अनुसेचे करी उभा अंजोळीत प्रगट स्वयं ज्योत दिसतसे दत्तात्रेय महाराज की जय की जय देवाला 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 ताई ताई आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला हा ताई देवाला आनंद झाला देवाला हा देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला हे देवाला आनंद झाला आज की जय श्री अत्री अनुसया माता की श्री संत बाळगीर महाराज श्री संत वैरागी महाराज की जय देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला आनंद झाला देवाला हरी अनुसेचे करी उभा अंजोळीत प्रगट स्वयं ज्योत दिसतसे भद्रिकाश्रमासी झाला जय जयकार आले ऋषीश्वर उत्सव करीती बाळगिरी स्वामी म्हणे अवतार गुरुचा संशय बापूजीचा निरसला अनुसेचे करी उभा अंजोळीत प्रगट स्वयं ज्योत दिसतसे आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु जय जय आनंद सद्गुरु जय जय आनंद